मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं? आता मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे अजितदादांचा घात की अपघात या विषयावरचा एक व्हिडिओ मी केलेला आहे. अगदी मागच्या आठवड्यातच आपल्याला माझ्या YouTube चॅनलवर बघायला मिळेल. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे, अजितदादांच्या विमानाचं नेमकं काय झालं असावं? नेमकं काय झालं असावं? आणि याचा कारण आपल्याला माहिती आहे की कर्जतचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे सतत त्यांनी काही स्लाइड शोवर दाखवलं की दादांचा घातच झालेला आहे, अमुक झालेला आहे. तर असो, ह्या चर्चा माध्यमांमधून चालू आहेत. परंतु मी आज मला ज्या गोष्टी वस्तुनिष्ठ समजल्या आणि मला फार उत्सुकता होती, हे काय नेमकं झालं असावं? आणि योगायोगानं काय झालं की एक अतिशय नावाजलेले असे पायलट, जे माझे गेले अनेक वर्षांचे पेशंट आहेत, माझे चांगले मित्र आहेत आणि एअरफोर्स मधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी दुसरी विमान कंपन्या, ज्या खाजगी विमान कंपन्या आहेत त्या जॉईन केलेल्या आहेत. तर त्यांचं काम या व्हीआयपी लोकांना हेलिकॉप्टर मधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं असतं. अर्थात ते महाराष्ट्रामध्ये नाहीयेत. मी आता त्यांचं नाव सुद्धा जाहीर करू इच्छित नाही किंवा काहीच नाही. परंतु त्यांच्याकडून आज माझी त्यांची भेट झाली आणि मी माझं ट्रीटमेंट आणि उपचाराचा सगळा विषय उरकल्यानंतर मी नेमक्या मुद्द्यावर आलो आणि त्यांनाही ते अपेक्षित होतं की मी प्रश्न त्यांना नक्की विचारणार. कारण मी मागे आपले तिन्ही सेना दलांचे जे प्रमुख होते, बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर मी माहिती त्यांच्याकडूनच घेतली होती की नेमकं काय झालं असावं आणि नंतर मी व्हिडिओ केला होता. आज मी त्यांच्याशी बोललो की नेमकं तुम्हाला पायलट साहेब काय वाटतं? कारण त्यांचं काम ह्या व्हीआयपी लोकांची ने-आण करणं हे त्यांचं काम आहे. तर नेमकं तुम्हाला असं काय वाटतं की काय झालं असावं? किंवा तुमचे जे इतर वैमानिक लोक आहेत यांना काय वाटतं नेमकं? तर त्यांनी मला सांगितलेली गोष्टी काही ज्या आहेत त्याच मी आपल्याला अगदी त्यांच्या शब्दातच मी ह्या विशद करतो. की एक म्हणजे मी त्यांना म्हटलं की व्हिजिबिलिटीचा जो मुद्दा होता, की व्हिजिबिलिटी नाही, हाच एक मुद्दा प्रकर्षानं समोर आलेला आहे. तर म्हटलं व्हिजिबिलिटीच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकाल? की त्या धावपट्टी दिसत नव्हती, दृश्यमानता चांगली नव्हती. हा एक मुद्दा समोर आलेला आहे. मग मी त्यांना विचारले की मग बारामतीच्या धावपट्टीवर जी लोक काम करणारी आहेत, त्यांनी का नाही मुंबईला फोन करून सांगितलं की तुम्ही येऊच नका किंवा आलात तर पुण्याला उतरा, इकडे येऊ नका. तर त्यांचं म्हणणं असं आहे की व्हिजिबिलिटी, मी समजा ही एअर स्ट्रिप आहे, ही इथे विमान लँड होणार आहे, तर त्यांनी सांगितलेला मुद्दा असा आहे की धावपट्टीच्या वर म्हणजे इथपर्यंत जिथपर्यंत माणसाची दृष्टी जाते तिथपर्यंतचा अंदाज खाली बसलेली ग्राउंड स्टाफ सांगू शकतो. त्याच्या वरचा जो भाग आहे हा प्रत्यक्ष विमानालाच दिसतो. मग मी विचारलं की मग त्यांना अजितदादांनी सांगितलं नसेल का की बाबा इथे तुम्ही घिरट्या घातल्या, दोन अशा विमानांना घिरट्या घातल्या आणि मग जर लँड होता येत नाही तर त्यांनी सांगितलं नसावं का? किंवा त्या वैमानिकानं सांगितलं नसेल का की आपल्याला इथं उतरताना येणार, आपण दुसऱ्या ठिकाणी सांगलीला आहे विमानतळ किंवा कोल्हापूरला आहे किंवा पुण्याचं सगळ्यात जवळचं विमानतळ एअरस्ट्रिप जिथे मिळू शकेल, पुण्याला इमर्जन्सी लँडिंग आपण करू शकतो. तर म्हणाले अशी चर्चा कदाचित झाली असण्याची शक्यता आहे. अजितदादांनी सांगितलं असेल की बाबा नको प्रयत्न करू, इथे आपण पुण्याला उतरू. पण म्हणलं मग ह्या गोष्टी रेकॉर्डवर काय येत नाहीयेत? तर त्यांचं म्हणणं असं आहे की या विमानाला, ते ज्या कॅटेगरी मधलं विमान आहे त्याला ब्लॅक बॉक्स असेलच असं नाही, त्याला मॅन्डेटरी नाहीये. त्या प्रकारच्या विमानाला ब्लॅक बॉक्स असण्याची शक्यता ही फार कमी आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड होण्याची शक्यता नाही. कारण ते रडार टू रडार एकमेकाशी कम्युनिकेशन असतं. पण ब्लॅक बॉक्सच प्रत्यक्ष असेल त्या विमानामध्ये असं नाही. जे बोईंगचा जो अपघात झाला त्या विमानाला ब्लॅक बॉक्स होतं, कारण ते मोठ्या प्रवासी विमान होतं. एवढ्या छोट्या विमानांना आणि या श्रेणीतल्या जी इतकी जुनी विमान आहेत त्यांच्यासाठी ब्लॅक बॉक्स कंपल्सरी असावंच असा काही नियम नाही. हा त्यांनी एक विशद केलेला मुद्दा आपल्याला सांगतो. म्हटलं मग दुसरं काय झालं असावं? दुसरं काय झालं असावं तर त्या विमानानं धावपट्टीवरचे 2 बिंदू ते विमान बघतं. 2 बिंदू आणि तिसरं वैमानिकानं ऍक्च्युअल विमानामध्ये असताना समोर स्क्रीनवर लावलेला एक पॉइंट, हे तिन्ही एका लाईन मध्ये आले की आपण योग्य धावपट्टीच्या दिशेनं आहोत हे समजतं. परंतु या पायलट महोदयांनी मला एक सांगितलेला फार प्रमुख मुद्दा असा आहे की जर त्रुटी झाली अशा प्रसंगी, कारण बारामतीच्या
धावपट्टीचं एक वैचित्र्य असं आहे की ती धावपट्टी अशी उंचावर आहे आणि बाकीची जमीन जी आहे ती खाली आहे. तर त्यामुळे त्यांनी सांगितलेला जो अंदाज आहे की हे विमान समोर आलेलं असताना, धावपट्टीच्या जवळ आलेलं असताना कदाचित त्यांनी सांगितलेलं की ओ शिट, ओ शिट हा एकच शब्द पायलटचा रेकॉर्डवर आलेला आहे आणि तो शेवटचे शब्द काय होते तर आपणही टीव्ही किंवा सोशल मीडियामध्ये ऐकलं, बघण्यात आलं आपल्या, की तो पायलट ओ शिट एवढंच त्याचा शेवटचे शब्द होते. तर कदाचित असं झालं असावं की त्याला त्या धुक्यामधून किंवा ढगाळ वातावरणामधून खाली आल्यानंतर त्याचं जमिनीपासूनचं जे अंतर होतं ते 100 मीटर समजा असेल आणि ही धावपट्टी वर असल्यामुळे ज्यावेळेस तो खाली येतो त्यावेळेस लक्षात येतं की अरे इथे धावपट्टी नाहीच येतो, आपण बाजूला आहोत. म्हणून त्याला टर्न घ्यायला ज्यावेळेस असं टेकलं त्यावेळेस एक जो पंख आहे विमानाचा तो त्या धावपट्टीला घासला आणि शेजारच्या खड्ड्यामध्ये ते विमान कोसळलं असावं. हा एक अंदाज त्यांनी मला सांगितला की ते जस्ट स्लाइड म्हणजे धावपट्टी आहे समजायला गेले आणि ओ शिट म्हणाला तो आणि पायलट पटकन विमान वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा एक पंख जमिनीला घासला गेला आणि त्याच्यामुळे ते खड्ड्यामध्ये कोसळलं. हा एक अंदाज त्यांनी जो मला सांगितला, कारण तो माणूस काय प्रॅक्टिकली तो माणूस रोजच्या रोज म्हणण्यापेक्षा महिन्यातले 20च दिवस काम 15 ते 20च दिवस काम करावं लागतं अशा पायलट्सनं जे VIP लोकांसाठी असतात ते. तर त्यांनी सांगितलेली ही माहिती अशी आहे. मग मी त्यांना प्रश्न विचारला की मग आता बऱ्याचशा रोहित दादा पवार म्हणतात की अजितदादा तिकडून विमानातून निघाले त्यावेळेसचं शूटिंग कुठे आहे, त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? आणि हा प्रश्न माझ्याही मनात होता जो रोहित पवारांनी विचारलेला आहे की त्याचं शूटिंग कुठे आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस या VIP लोक पूर्णपणे VIP लॉबी मधूनच आतमध्ये येतात असंही नाही. जर जुहू एअरपोर्ट जे जुनं विमानतळ जे आहे त्याच्यावरून जर बसले तर ते डायरेक्ट विमानापर्यंत गाडी जाते, किंवा सांताक्रूजचं जे विमानतळ आहे छत्रपती शिवाजी डोमेस्टिक एअरपोर्ट इथे जर गेले तरी सुद्धा फेन्सिंगला जी कंपाऊंड असतं, कुंपण जे असतं तिथे डायरेक्ट एक दरवाजा असतो, तिथून जाऊन हे VIP लोकांसाठी त्या छोट्या विमानापर्यंत ते डायरेक्ट गाडीने जाऊ शकतात. फक्त एकच गोष्ट त्याच्यामध्ये आहे की या लोकांचं गव्हर्नमेंट द्वारा म्हणजे जे एव्हिएशन मिनिस्ट्री आहे त्यांच्याद्वारा फोटो काढले जातात की हीच व्यक्ती ह्या गाडीमधून उतरलेली आहे का आणि हीच व्यक्ती विमानामध्ये चढते आहे का. विमानामध्ये चढताना पण फोटो असतो आणि विमानामध्ये बसल्यानंतरचा फोटो असतो. हे फोटोग्राफ मात्र नक्की घेतले असावेत असं त्या वैमानिक साहेबांचं म्हणणं आहे. बाकी ते निघाल्यापासून सीसीटीव्ही मध्ये का आले नाहीत तर याच्याबद्दल कदाचित ते कंपाऊंडला लागून जे फेन्सला लागून जे गेट असतं अगदी मॅन्युअली ऑपरेट होणार तिथूनच ते एंटर झाले असावेत, त्यामुळे इकडच्या सीसीटीव्ही मध्ये कुठे दादा दिसले नाहीत VIP लाऊंज मधून जाताना. ही एक गोष्ट. मग मी त्यांना दुसरा प्रश्न असा विचारला होता की हे जे बारामतीचं विमानतळ आहे त्या बारामतीच्या विमानतळावर तिथे सीसीटीव्ही धावपट्टीला सीसीटीव्ही नाहीयेत का तर धावपट्टीला सीसीटीव्ही नसतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण विमानतळाची जी इमारत असते त्याला सीसीटीव्ही असतात, त्याला सीसीटीव्ही कॅमेरे असतात. म्हटलं मग त्या सीसीटीव्ही मध्ये विमान कसं काय दिसलं नाही तर त्यांनी एक लॉजिकल मुद्दा सांगितला की सीसीटीव्ही हा नेहमी त्या धावपट्टीच्या दिशेनं असतो. ते विमान जर धावपट्टीवरच्या दिशेला आलंच नाही, ते रॉंग डायरेक्शन मध्ये गेले आणि वेगळ्याच खड्ड्यामध्ये पडलं तर त्याच्यामुळे ते विमानतळाच्या कदाचित धावपट्टीचे जे सीसीटीव्ही असतील याच्यामध्ये ते विमान आलं नसावं. ते डायरेक्ट टच झालं जमिनीला कुठेतरी, असं त्याचा पंख एक टच झाला. वैमानिकाला लक्षात आलं की आपण धावपट्टीवर नाही आहोत म्हणून त्यानं टर्न घ्यायला विमान थोडंसं कलंडलं गेलं आणि कलंडल्यानंतर एक पंख त्याचा घासला गेला आणि डायरेक्ट ते कोलॅप्स झालं त्या खड्ड्यामध्ये. हा एक निष्कर्ष त्यांनी सांगितलेला महत्वाचा होता. तर अशा प्रकारची माहिती समोर आली आणि जे ऍक्च्युअल विमान चालवतात, हेलिकॉप्टर चालवतात किंवा अशा लोकांची जी वाहतूक जी असते त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जो माणूस काम करतो त्याच्याकडून मला मिळालेली माहिती ही आहे. दुसरी आणखीन एक प्रश्न त्यांनी स्वतःहून मला जो मुद्दा सांगितला ते म्हणजे अजितदादांचं विमान. ते विमान जे आहे ते फायटर जेट सारखं विमान आहे. ज्या VRS कंपनीचं जे विमान आहे ते फायटर जेट त्याच्या इतका स्पीड असतो ह्या विमानाला असं त्यांचं म्हणणं आहे की 800 ते 900 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं ही विमानं उडतात. त्यामुळं ती अगदी डोळ्याचं पातं लावण्याच्या आत, त्यामुळं 1 किलोमीटर अंतरावर ज्यावेळेस त्या पायलटनं ग्राफ तो टाकला असेल, एक बिंदू विमानतळाच्या धावपट्टीच्या एका टोकाचा
एक अलीकडच्या टोकाचा आणि एक प्रत्यक्ष विमानामधला, हे तिन्ही बिंदू जोडले गेले, परंतु 1 मिलीमीटरची जरी चूक त्याच्यामध्ये झाली तरी विमानाला डायरेक्शन पुढचं ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस त्याचा कोन बदललेला असतो पूर्णपणे, आणि ही मानवी त्रुटी होण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे. तर ही मानवी त्रुटी होऊ शकते. या पलीकडं त्या अर्थात त्रुटीला काहीच आपण करू शकत नाही, कारण त्रुटी ह्या त्रुटीच असतात. ती चूक या व्याख्येप्रमाणे ही त्रुटी राहून गेली असावी, आणि अति फास्ट धावणारं हे विमान होतं, असं त्या पायलट महोदयांचं म्हणणं आहे की ते अतिशय वेगवान विमान, की जे विमानांच्या सुद्धा कॅटेगरीज असतात. मी त्यांना विचारलं, मग जी विमानं गवतामध्ये उतरतात, कुठल्याही अगदी ओसाड माळरानावर सुद्धा जी विमानं उतरतात, तर म्हणाले त्याची ठेवण वेगळी असते, त्याची रचना वेगळी असते. जी गवतामध्ये विमानं उतरतात आणि जी माळरानावर सुद्धा उतरू शकतात, तर त्याची चाकांची ठेवण आणि त्या विमानाची एकंदरीत ठेवणच वेगळी असते, असं त्या पायलट महोदयांचं म्हणणं पडलं. तर ही प्रत्यक्ष घेतलेली आज मी जी माहिती घेतली ही मी आपल्या समोर मांडली. एक महत्वाचा मुद्दा होता की ते विमान अगदी फायटर जेटच्या ताकदीचं विमान, अतिशय जास्त पॉवरफुल विमान दादा वापरत असत. तर हे अति जास्त ताकदीचं विमान होतं, त्यामुळे ते काही क्षणामध्ये त्याचा अंदाज लँड होण्याच्या आधी 1-1.5-2 किलोमीटर जरी अलीकडे घेतला आणि त्याने ग्राफ जरी प्लॉट केला तरी काही क्षणामध्येच ते विमान धावपट्टीच्या जवळ येतं. आणि धावपट्टी वर असल्यामुळे ह्या विमानानं जो अंदाज घेतला त्याने जमिनीपासूनचा अंदाज घेतला त्यावेळेस ते 100 मीटर अंतरावर असावं, आणि धावपट्टीच्या अगदी जवळ आल्यानंतर लक्षात आलं की ही धावपट्टी अवघ्या 25 मीटर, कारण ती जमिनीपासून उंच आहे, अवघ्या 25 मीटर अंतरावर आहे आणि आपण धावपट्टीच्या जवळ नाही, आपण थोडंसं सरकलोय. हे सरकण्याची ऍडजस्टमेंट करण्याच्या नादामध्ये एक पंख जमिनीला लागला आणि ते विमान दरीमध्ये कोसळलं, म्हणजे खोलगट भागामध्ये कोसळलं. दरी त्या ठिकाणी नाहीये, परंतु धावपट्टीच्या मानानं जी खाली गेलेला जो भाग आहे त्या भागामध्ये ते विमान कोसळलं. असं जे निष्णात पायलट माझे मित्र आहेत त्यांचं म्हणणं मी आज जाणून घेतलं, एवढं आपल्या समोर मांडतो आणि या ठिकाणी थांबतो. दादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.